नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामधील भाग क्रमांक 3 यामधील आज आपण जो घटक आहे तो कथा एक साहित्य प्रकार हा घटक आज आपण विद्यार्थी मित्रो या ठिकाणी अभ्यासतो। हा घटक अभ्यासत असताना महाराष्ट्राचं असं कोणतंही त्या ठिकाणी घर नाही की ज्या घरामध्ये की बालपणी आपल्याला आपल्या आजी आणि आजोबांनी कथाच त्या ठिकाणी की सांगितलेली नाही असं एकही घर आपल्याला त्या ठिकाणी की सापडणार नाही। त्यामुळे कथा हा वाङ्मय प्रकाराला फार मोठी आणि दीर्घ अशा प्रकारची परंपरा ही लाभलेली आहे। ही परंपरा या ठिकाणी की लाभलेली असताना की आज आपण या साहित्य प्रकारामध्ये सगळ्यात लोकांच्या आवडीचा असणारा जो साहित्य प्रकार जो आहे तो कथा हा साहित्य प्रकार आहे। आता कथा या साहित्य प्रकाराचा या ठिकाणी अभ्यास करत असताना किंवा कथेबद्दल आपण बोलत असताना कथेबद्दल आपण सांगत असताना की कथा या शब्दाचा नेमका अर्थ आपल्याला काय करता येईल, काय सांगता येईल, तर कथा या शब्दाचा नेमका अर्थ आपल्याला असा सांगता येईल किंवा त्याच्या अगोदर थोडंसं या ठिकाणी आपण काय करू विद्यार्थी मित्र पाहू। आता काही वेळेला की मनुष्य आपले अनुभव आपल्या कल्पना इतरांना सांगण्याचा काय करतो, प्रयत्न करतो आणि ज्या वेळेला मानवाने मनुष्याने आपले अनुभव आपल्या कल्पना की दुसऱ्याला सांगू लागला त्यावेळेला की त्या अनुभवाची आणि कल्पनेची की काय झाली की गोष्ट झाली आणि या अनुभव आणि कल्पनेची गोष्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी कथेचा काय झाला की जन्म झाला आणि या कथेचा जन्म झाल्यानंतर हा कथा या शब्दाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी की सांगावा लागेल। कथा या शब्दाचा अर्थ जर या ठिकाणी की आपल्याला सांगावायचा असेल तर कथा म्हणजे गोष्ट, कथा म्हणजे कहाणी आणि कथा म्हणजे हकीकत। म्हणजे कथा म्हणजे गोष्ट, कहाणी, हकीकत हा कथा या शब्दाचा अर्थ आपल्याला काय करता येईल इथं सांगता येईल। त्याच्या पुढे असंही म्हणता येईल कथा म्हणजे वर्णन। ज्या कथा म्हणजे काय आपल्याला की त्याचा अर्थ आपल्याला सांगता येईल। कथा म्हणजे गोष्ट, कथा म्हणजे कहाणी, कथा म्हणजे हकीकत आणि कथा म्हणजे वर्णन अशा प्रकारचा या ठिकाणी अर्थ हा सांगता येईल। आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की ही कथा सांगत असताना की अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि मनोरंजकपणे की सुटसुटीतपणे की रसाळ भाषेमध्ये की पूर्वी अशा प्रकारच्या कथा सांगितल्या जात असत। म्हणजे लक्षवेधी कथा असायची, सोप्या भाषेमध्ये ही कथा सांगितली जायची आणि ती कथा की सुटसुटीत आणि रसाळ अशा प्रकारच्या शब्दात की पूर्वी ही कथा सांगितली जात होती आणि म्हणून ती कथा ऐकणारा सुद्धा की तेवढ्याच रमणीयतेने तेवढेच कान देऊन ती कथा गोष्ट त्या ठिकाणी मनोरंजकपणे तो ऐकत होता। म्हणजे कथा सोप्या गोष्टीमध्ये, कथा रसाळपणे, कथा सुटसुटीतपणे की सांगितली जात होती आणि ऐकणारा सुद्धा त्या ठिकाणी की तो काय करत होता की मन देऊन आणि त्याला एक प्रतिसाद द्यायला आपण म्हणतो त्या गोष्टीला, त्या कहाणीला, त्या हकीकतीला आणि त्या वर्णनाला की तो काय करत होता त्या ठिकाणी प्रतिसाद देत होता आणि तो मन लावून त्याच्यामध्ये रममाण होऊन ती कथा तो काय करत होता, ऐकत होता। आता मनोरंजन तर आहेच, या कथेतून काय होतं की मनोरंजन होतं। काय होतं, या कथेतून मनोरंजन होतं आणि त्याचबरोबर एक समाजाचं ज्याला आपण म्हणतो प्रबोधन अप्रत्यक्षपणे की बोध देण्याचा या कथेचा काय असतो, प्रयत्न असतो। मनोरंजन आणि बोध देणं हे कथेचं या ठिकाणी की काय आहे की काम आहे आणि म्हणून ही कथा मनोरंजन तर करतेच करते पण त्या कथेतून काहीतरी आपल्याला की सांगितलेलं असतं, काहीतरी आपल्याला काय केलेला असतो की बोध दिलेला असतो, काहीतरी त्याच्यामध्ये की समाजाला एक वेगळ्या अशा प्रकारची नीतिमूल्य देण्याचं काम हे कथा वाङ्मय, ही गोष्ट, ही कहाणी, ही हकीकत आणि जे वर्णन केलेलं असतं ते काय करत असतं। आता पुढे जाऊन आपण असं म्हणतो की पूर्वीच्या कथा ह्या मौखिक स्वरूपातून त्या ठिकाणी सांगितल्या जात होत्या
नंतर हा कथा वाङ्मय ज्यावेळेस साहित्यामध्ये स्थिरावला आणि स्थिरवल्यानंतर कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तर एवढी लोकप्रियता त्या ठिकाणी मिळत गेली आणि ती लोकप्रियता त्या ठिकाणी की त्या कथा वाङ्मयाला काय केली, त्या ठिकाणी की लागली. आता त्याच्यापुढे आपल्याला सांगता येईल की कथ म्हणजे काय. कथ म्हणजे काय, तर आपल्याला असं सांगता येईल कथ म्हणजे सांगणे. कथ म्हणजे काय करणे, की सांगणे. त्याच्या पुढे आपल्याला सांगता येईल निवेदन करणे. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. नंतर कथ म्हणजे निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द तयार झालेला आहे. पहा, म्हणजे कथ हा मूळ धातू आहे आणि या मूळ धातूपासून कथा हा शब्द तयार काय केलेला झाला आहे. म्हणजे कथ म्हणजे काय करणे, सांगणे, निवेदन करणे. आणि कथ या धातूपासून कथा हा शब्द काय केलेला आहे की विद्यार्थी मित्रो तयार झालेला आहे. आणि म्हणून कथा म्हणजे, आता कथेची या ठिकाणी व्याख्या आपल्याला करता येईल. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द काय झालेला आहे की तयार झालेला आहे. हा शब्द काय झालेला आहे इथं की रूढ झालेला आहे. हा शब्द काय झालेला आहे की रूढ झालेला आहे. आणि त्यामुळं ही कथा म्हणजे काय हे जर आपल्याला या ठिकाणी पाहायचं असेल किंवा कथेची त्या ठिकाणी की व्याख्या जर आपल्याला करायची असेल तर ती अशी करता येईल की कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण होय. कथेची व्याख्या आपल्याला की नंतर सांगता येईल. कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण म्हणजे कथा होय. म्हणजे कथेमध्ये पात्र असतात, कथेमध्ये प्रसंग येतात. त्या पात्राचा आणि प्रसंगामध्ये त्या ठिकाणी काय होतो, त्या पात्रामध्ये एक संघर्ष निर्माण होतो. त्या पात्रामध्ये त्या ठिकाणी गुंतागुंत निर्माण होते आणि गुंतागुंत निर्माण झाल्यानंतर अशा प्रकारचं एक वातावरण त्याच्यामध्ये येतं. त्या पात्राच्या ठिकाणी की विचार असतात, त्या पात्रांच्या ठिकाणी भावना असतात. कथा त्या ठिकाणी सांगत असताना की कथेची एक निवेदन शैली असते. त्या निवेदन शैलीमध्ये ती कथा त्या ठिकाणी काय केली की सांगितली जाते आणि या सगळ्यांचं त्या ठिकाणी की एक सुसंघटितपणे एकत्रितपणे जे प्रकटन असतं, जो एकत्रित त्या ठिकाणी भाव असतो त्याला कथा असं काय केलं जातं त्या ठिकाणी म्हटले जाते. अशा स्वरूपाची कथेची व्याख्या की आपल्याला काय करता येईल. आणि ही कथेची व्याख्या त्या ठिकाणी करत असताना एखादी कथा, प्रारंभी एखादी कथा देण्यासाठी की पूर्वी कसं काय असायचं की ज्या कथा लिहिल्या जायच्या त्या कथा की बोध देण्यासाठी, त्या कथा की समाजाचं प्रबोधन करण्यासाठी आणि त्या बोध देत असताना त्याच्यामध्ये की समाजासाठी काही नैतिक मूल्ये जे आहेत ती नैतिक मूल्ये देण्यासाठी या कथा काय केल्या जात असत की लिहिल्या जात असत. नंतर पुढं काळ बदलत गेला, कथा त्या ठिकाणी स्थिरावली आणि कथेचा त्या ठिकाणी की उद्देश जो आहे तो मनोरंजन करणं हा कथेचा उद्देश त्या ठिकाणी की झाला. एखादा विचार असेल, एखादा भावना असेल किंवा एखादी चित्त आकर्षक घटना असेल ती वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी कथा ह्या लिहिल्या जावं लागल्या. एखादा प्रसंग आहे, एखादी भावना आहे आणि एखादा चित्त आकर्षक अशा प्रकारचा जर प्रसंग असेल तर तो वाचकापर्यंत कशाच्या माध्यमातून पोहोचवायचा, तर तो वाचकापर्यंत एखाद्या कथा या वाङ्मयापासून त्या ठिकाणी पोहोचवता येईल. आणि त्यामुळं ती कथा काय केल्या की सांगितली जावं लागली, त्या कथा ह्या लिहिल्या जावं लागल्या. आणि त्यामुळं कथेमध्ये घटना असतात, कथेमध्ये कथानक असतात, कथा या वाङ्मय प्रकारात घटना असतात, कथेमध्ये त्या ठिकाणी की कथानक असते, कथेमध्ये पात्रे असतात. आता आपण पाहिलं घटना, पात्रे, प्रसंग, वातावरण, नंतर आपल्याला की हेही सांगता येईल संघर्ष असतो, गुंतागुंत असते. हे सगळं त्या ठिकाणी काय असतं, पात्रे असतात. स्थळ, काळ, वेळ
यांचाही उल्लेख कथेमध्ये असतो. म्हणजे की स्थळ असतं, काळ असतं, वेळ असते, यांचाही उल्लेख या कथेमध्ये काय करतो, त्या ठिकाणी येतो. आणि कथेतील पात्राच्या परस्पर संबंधातून जे निर्माण झालेले ताणतणाव असतात, म्हणजे कथेमध्ये पात्र असतात आणि त्या पात्राच्या याच्यामधून की निवेदनामधून त्या पात्राच्या भावनेमधून जे त्या ठिकाणी प्रसंग निर्माण होतात, त्यांच्यामध्ये जो संघर्ष त्या ठिकाणी निर्माण होतो, तो संघर्ष कथेच्या विशिष्ट विषयानुसार त्याच्यामध्ये काय असतं की वातावरण असतं. आणि समर्पक अशी त्या कथेला काय असतं की निवेदन शैली असते. आणि त्यामुळं कथेच्या पात्राच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव असतात, संघर्ष असतात, गुंतागुंतही कथेमध्ये त्या ठिकाणी असते. अशा सर्वांचा एक उत्कर्ष बिंदू ज्याला आपण म्हणतो, तो उत्कर्ष बिंदू या कथेमध्ये काय करतो असतो. आणि या सर्व घटकांनी युक्त असणाऱ्या कथेला की समर्पक अशा प्रकारच्या कथेला समर्पक असा काय असतो की शेवट असतो. तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षके असते. म्हणजे समर्पक काय असतो की शेवट असतो. आणि समर्पक शेवट आणि शीर्षक उत्तम अशा प्रकारचं कथेला काय असतं की शीर्षकी त्या ठिकाणी काय की असते. थोडक्यात म्हणजे काय तर कथेबद्दल त्या ठिकाणी सांगायचं असेल तर एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्राच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे की आपल्याला इथं काय म्हणता येईल की कथा म्हणता येईल. आता थोडक्यात जर सांगायचं झालं तर हे आपल्याला या ठिकाणी की सांगता येईल. आता प्रत्येक कथेत घटक असतीलच असं नाही, त्याचे प्रमाणही थोडंफार त्या ठिकाणी काय असेल, कमी जास्त त्या ठिकाणी असेल. म्हणजे असंही म्हणता येणार नाही एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असतं, एखाद्या कथेत प्रसंगांना प्राधान्य असतं. कधी लेखकाचा त्या ठिकाणी दृष्टिकोन त्या कथेमध्ये काय करतो की महत्वाचा असतो. आणि एखादी कथा ही वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन काय केली जाते, लिहिली जाते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची सुद्धा असते. थोडक्यात कथा म्हणजे केवळ प्रसंगाचं वर्णन नाही, केवळ व्यक्तीचं वर्णन नाही, निवड दृष्टिकोन सुद्धा नाही, किंवा एकाच विचाराचा परिपोष नव्हे. कथा म्हणजे आता सांगितलेली व्याख्या परत आपण या ठिकाणी पाहू. कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली या सर्वांचे एक सुसंगत प्रकटीकरण म्हणजे कथा होय. पुन्हा एकदा कथेची आपण व्याख्या पाहू. कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्वांचे एक सुसंघटित अशा प्रकारचं प्रकटीकरण म्हणजे कथा होय. म्हणजे हे सगळे घटक कथेमध्ये त्या ठिकाणी येतात आणि यालाच त्या ठिकाणी कथा असं काय केलं जातं की म्हटलं जातं. आता हे सगळं कथा म्हणजे कथा या शब्दाचा अर्थ, कथा शब्द त्या ठिकाणी कथा म्हणजे नेमकं कथा शब्द कसा तयार झाला, तो कोणत्या धातूपासून त्या ठिकाणी तयार झाला, त्याच्यामध्ये काय काय असतं, काय हवं ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो या ठिकाणी भाग आहे तो कथेची असणारी पूर्वपीठिका. आता कथेची असणारी पूर्वपीठिका त्या ठिकाणी पाहत असताना की आपल्याला त्या ठिकाणी कथा वाङ्मयाला दीर्घ मोठी परंपरा आहे असं आपण म्हटलेलं. आता कथा ह्या वाङ्मयाला त्या ठिकाणी दीर्घ मोठी परंपरा आहे असे जर आपण त्या ठिकाणी म्हटलं तर ही दीर्घ परंपरा आपल्याला काय करता येईल की पाहता येईल. आणि ती दीर्घ परंपरा या ठिकाणी पाहत असताना की आपल्याला थोडंसं काय करावं लागेल, पाठीमागं जावं लागेल. आपल्याला थोडंसं काय करावं लागेल की पाठीमागं त्या ठिकाणी पाठीमागचा जो असणारा भाग जो आहे तो भाग आपल्याला काय करावा लागेल की पाहावा लागेल. आता पूर्वपीठिकेच्या ठिकाणी सांगताना की 1890 मध्ये
श्रेष्ठ कादंबरीकार ह.ना. आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली. म्हणजे 1890 श्रेष्ठ कादंबरीकार ह.ना. आपटे यांनी करमणूक हे साप्ताहिक जे आहे ते एक साप्ताहिक काय केलं, सुरू केलं. 1890 मध्ये मराठी साहित्यामधील असणारे श्रेष्ठ कादंबरीकार ह.ना. आपटे यांनी करमणूक हे साप्ताहिक काय केलं, सुरू केलं. आणि त्यांनी काय केलं की दैनंदिन जीवनामधील असणारे जे काय आपले अनुभव आहेत, म्हणजे दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारे जे आपले अनुभव जे आहेत ते अगदी साधे आणि हृदयस्पर्शी ते अनुभव काय केले की लिहिले आणि ते कथा या काय केल्या, प्रसिद्ध केल्या. म्हणजे दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा साध्या आणि हृदयस्पर्शी कथा त्यांनी करमणूक या साप्ताहिकामधून काय केल्या, त्या ठिकाणी की प्रकाशित केल्या. आणि कालमानानुसार किंवा काळानुसार, काळाच्या स्वरूपात, कालमानानुसार कथेच्या स्वरूपात त्या ठिकाणी काय केले, बदल होत गेले. आशय आणि अभिव्यक्ती याच्यामध्ये की परिवर्तन होऊ लागलं आणि कथेला एक दर्जेदारपणा असं म्हणतो की सामर्थ्य, कथा ही सकस झाली, कथेला एक दर्जेदारपणा त्या ठिकाणी आला आणि कथा ही सामर्थ्यवान झाली. म्हणजे कालमानानुसार त्या ठिकाणी कथा बदलत गेली, आशय आणि अभिव्यक्तीमध्ये त्या ठिकाणी बदल झाला, परिवर्तन झालं आणि कथा ही सामर्थ्यवान झाली. आणि ही कथा सामर्थ्यवान झाल्यामुळे काय झालं, त्या कथेला अधिक विषयांना स्पर्श करत ती कथा विस्तारित गेली. म्हणजे कथेला अधिक त्या ठिकाणी स्पर्श करत करत ती कथा काय केली की विस्तारित गेली. आणि ती कथा विस्तारित गेल्यानंतर त्या कथेमध्ये शिक्षणाचा प्रकार, त्याच्यामध्ये ग्रामीण कथा आली आणि त्याच्यामध्ये दलित कथा हे कथा वाङ्मयामध्ये आले. म्हणजे ग्रामीण कथा आणि दलित कथा, ग्रामीण कथा आणि दलित कथा ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आली. आणि कथेचं असणारं जे क्षेत्र जे आहे, कथेचा असणारा जो आवाका जो आहे, तो आवाका ग्रामीण कथा, दलित कथा यांनी काय केला की विस्तारित झाला. कथेचं दालन हे काय केलं, तिथं विस्तारित झालं. त्यामुळे कथेला एक मोठा जो भाग जो आहे तो भाग त्या ठिकाणी की काय केला की मिळाला. आपल्याला माहित आहे स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर स्त्री शिक्षणाचा प्रभाव हा सुद्धा त्या ठिकाणी की साहित्यावरती किंवा साहित्यामध्ये झाला. स्त्रिया शिकल्या, ते साहित्याच्या क्षेत्रामध्ये आले आणि त्यांच्यावरती झालेला अन्याय, त्यांचा झालेला कोंडमारा, त्यांचे असणारे अनुभव स्त्रियांनी कथेच्या माध्यमातून त्या ठिकाणी की काय करायला लागले की मांडायला लागल्या. कथेच्या माध्यमामध्ये त्या स्त्रिया काय करायला लागल्या की व्यक्त होऊ लागल्या. आणि त्यामुळे काय झालं, एकूणच कथेचा असणारा जो प्रवाह जो आहे तो प्रवाह आणि आशय दोन्हीही काय केले की वृद्धिगत व्हायला लागले. कथेचा असणारा प्रवाह आणि आशय जो आहे तो आशय हा काय करायला लागला, त्या ठिकाणी की वृद्धिगत व्हायला लागला, तो वाढायला लागला. आणि हे सगळं झाल्यानंतर अशी जीवनाचे विविधांगी, म्हणजे जीवनाचं विविधांगी दर्शन घडवणारी कथा, कथेमधून मनुष्याच्या माणसाच्या आयुष्याचं विविधांगी अशा प्रकारचं जीवन दर्शन या कथेमधून त्या ठिकाणी आजही घडताना दिसतं. आणि म्हणून महाराष्ट्रातील असणारा आणि एकूणच की साहित्याच्या क्षेत्रामधील जास्त जर त्या ठिकाणी की रसिक कोण असेल, वाचक जर कोण असेल, तर तो वाचक कथा या वाचकाकडे काय करतो की मित्र आकर्षित होतो, तो काय करतो त्या ठिकाणी की वाचत राहतो. ही कथेची असणारी पूर्वपीठिका आज आपण या ठिकाणी काय केलेली आहे विद्यार्थी मित्र पाहिलेली आहे. आता कथेचे असणारे जे घटक जे आहेत ते घटक आज आपण या ठिकाणी की अभ्यासू. आता कथाकार पहिला जो घटक आहे कथा बीज, कथेचे असणारे घटक. तिसरा जो घटक आहे तो तिसरा घटक आपण पाहतोय कथेच्या. आता कथेचे कोणकोणते घटक आहेत, तर पहिला जो घटक जो आहे तो घटक म्हणजे कथा बीज. आता कथा लेखन करणारा कथाकार जो आहे तो कथाकार काय करतो की त्याच्याकडे प्रतिभाशक्ती असते आणि आपल्या प्रतिभाशक्तीच्या सहाय्याने, आपल्या बुद्धीच्या सहाय्याने ते एखाद्या घटनेचं वास्तव
आणि वास्तवाचे, एखाद्या घटनेचे वास्तवाचे तो आपल्या कल्पनेने काय करतो, त्याच्यामध्ये रंग भरतो. हे तो करताना त्याला आता या ठिकाणी कोणकोणते घटक त्या ठिकाणी लागतात, तर त्याच्यामध्ये तो निसर्गाचाच आहे. हे करताना निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकाचे त्याला काय करावं लागतं की सहाय्य घ्यावं लागतं. म्हणजे निसर्ग असेल, समाज असेल, सांस्कृतिक संदर्भ असतील, वातावरण असेल इत्यादी घटकाचं त्याला काय करावं लागतं त्या ठिकाणी की सहाय्य घ्यावं लागतं. या सर्व घटकाच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मक साहित्यात तो काय करतो, रूपांतर घेतो. हे सगळं त्याला या घटकाचा तो मदत घेतो, त्याला सहाय्य घ्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये हे सगळे घटक त्या ठिकाणी टाकतो आणि त्याचं एक घटनेची असणारी मालिका तो तयार करतो आणि त्याच्यामध्ये कथात्मक साहित्याची तो काय करतो त्या ठिकाणी निर्मिती करतो. आणि म्हणून कथेत घटना हा महत्वाचा भाग ठरतो. कथेमध्ये महत्वाचा भाग जर कुठला असेल तर घटना हा कथेमध्ये सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी घटक असतो. म्हणजे घटनाच घडली नसेल तर तो कथा कसा लिहिणार आहे. वास्तवाचे तो कल्पनेच्या रंग त्याच्यामध्ये काय करतो, प्रतिभा शक्तीने भरत असतो. पण त्याच्यासाठी निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण या सगळ्या घटकाचा त्याला मदत घ्यावी लागते आणि या सगळ्या घटकाच्या मदतीने तो काय करतो, कथा त्या ठिकाणी लिहित असतो. परंतु कथेमध्ये असणारा सगळ्यात महत्वाचा घटक जो असतो तो महत्वाचा घटक म्हणजे काय असतं की या ठिकाणी घटना असते. आणि म्हणून कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असं म्हणतात. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असं काय करतात म्हणतात. म्हणजे कथेमध्ये जो मूळ घटक त्या ठिकाणी असतो या मूळ घटकालाच आपल्याला इथं विद्यार्थी मित्र काय करतात की कथाबीज असं त्या ठिकाणी की म्हटलं जातं. आज या ठिकाणी एवढंच विद्यार्थी मित्र आपण पाहू. यानंतरचा राहिलेला जो उर्वरित भाग आहे तो उर्वरित भाग आपण पुढच्या तासाला त्या ठिकाणी अभ्यासू. धन्यवाद.